सर्वांना नमस्कार. प्रादेशिक विद्या प्राधिकरण आयोजित निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अंतर्गत भाषा विषयातील कृतींचा बुधवार सत्र पहिले या वेबिनार मध्ये उपस्थित सर्व सन्माननीय पर्यवेक्षक यंत्रणा, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांचे मी श्रीमती वैशाली काकडे प्रादेशिक विद्या प्राधिकरण मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि प्रास्ताविकासाठी मी विनंतीपूर्वक आमंत्रित करते माननीय मनीषा पवार मॅडम, प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई. माननीय मनीषा पवार मॅडम. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई ह्या कार्यालयामार्फत सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते. आपणा सर्वांना ज्ञात आहेच 21 जुलै 2021 रोजी निपुण भारत अभियान हा उपक्रम सुरू झालेला आहे. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा एक भाग आहे. ह्या निपुण भारत अभियान अंतर्गत FLN म्हणजेच मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान हा उपक्रम सुद्धा आलेला आहे. आता त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्याच अंतर्गत 5 मार्च 2025 रोजी तसा एक GR म्हणजे शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. आता ह्या शासन निर्णयाअंतर्गत अपेक्षित काय आहे तर राज्यात गुणवत्ता विकासासाठी जे विविध शैक्षणिक कार्यक्रम लागू करण्यात आलेले असतात त्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत भाषिक आणि गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थात हे प्राधान्य देताना ह्याच्या मागे फार मोठा शास्त्रीय आधार आहे. बालकाच्या मेंदूचा विकास वय वर्ष 8 पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने आणि वेगाने होत असतो. म्हणजे मेंदूचा विकास होण्यासाठी अत्यंत संवेदनक्षम किंवा योग्य असं वयोगट तो आहे. आणि ह्या वयोगटामध्येच जितके जास्त विविध अंगी अनुभव विद्यार्थ्यांना मिळतील, जितक्या जास्त कृती विद्यार्थी करतील, जितकं खेळतील, जितकं बोलतील, जितकं व्यक्त होतील, तेवढा त्यांचा विकास चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि हा जो वयोगट असतो तो पुढचं आयुष्य जगण्यासाठी लागणारी जी सर्व कौशल्य आहेत ती कौशल्य प्राप्त करण्यासाठी त्याची पुढचं आयुष्य एक चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी जी जी कौशल्य लागतात व्यक्तीला पूर्ण आयुष्यभर त्या सर्व कौशल्यांची पायाभरणी ह्या बालकाच्या ह्या बालवयामध्ये होत असते. आणि मग ह्याच वयामध्ये जर विद्यार्थ्यांना त्यांचा भाषिक विकास चांगल्या पद्धतीने झाला, त्यांच्या गणितीय क्षमतांचा आणि गणितीय कौशल्यांचा विकास चांगल्या पद्धतीने झाला आणि मग ही विकास होण्यासाठी माध्यम काय असतात तर माध्यम एकतर उत्तम माध्यम खेळ आहे. खेळाच्या माध्यमातून, कृतींच्या माध्यमातून अगदी छोटं बालक जेव्हा समूहामध्ये खेळतं तर त्याच्यामध्ये देवाणघेवाण होते, भाषिक देवाणघेवाण होते. आणि मग भाषिक देवाणघेवाणीमध्ये शब्दांचा वापर आहे, वाक्य तयार करणं आहे, मूक एक जी देहबोली आहे त्यामधून सुद्धा भाषिक कम्युनिकेशन संप्रेषण जे आहे ते होत असतं. तर ह्या सगळ्यांचा विचार करता विद्यार्थ्याच्या पुढील जीवनाची तयारी चांगल्या पद्धतीने व्हावी आणि विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण म्हणजे वय वर्ष 8च्या नंतर ते शिक्षण सुद्धा त्याचं खूप चांगल्या पद्धतीने व्हावं ह्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हा उपक्रम खूप महत्वाचा असतो. आणि ह्या उपक्रमाअंतर्गत बालकाने मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान त्याच्यामध्ये विकसित करणं आवश्यक असतं. आणि ह्यालाच अनुलक्षून आपला 5 मार्च 2025 रोजीचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.
ह्या शासन निर्णयाचं नाव आहे निपुण महाराष्ट्र अभियान. थोडक्यातलं नाव हे आहे. आता ह्या शासन निर्णयानुसार काय म्हटलेलं आहे की इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियान आणि त्या अंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मग ह्या कृती कार्यक्रमाचं ध्येय आता आपण चर्चा केल्याप्रमाणे आहे. तर वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांना 100% क्षमता अवगत करणं, 100% क्षमता प्राप्त करणं आहे. ह्याचा अर्थ उरलेले 25% विद्यार्थी सोडायचेत का? तर नाही. खरं तर वर्गातल्या 100% विद्यार्थ्यांना 100% क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. परंतु समजा काही विद्यार्थ्यांना 100% पेक्षा काही प्रमाणात क्षमता कमी प्राप्त झाल्या तरी चालतील. पण असे विद्यार्थी किती असावेत वर्गात? तर एकूण विद्यार्थ्यांच्या 25%. तर आपण तर ध्येय असंच ठेवूया की आपल्या 100% विद्यार्थ्यांना सर्व अध्ययन क्षमता पूर्ण क्षमतेने प्राप्त होतील. तर ह्या पद्धतीने हा कार्यक्रम आहे. ह्याच्यामध्ये इयत्ता 2री ते 5वीच्या इयत्तांचा समावेश आहे आणि त्या अंतर्गत आता मराठी कृतींचा बुधवार आणि गणित कृतींचा गुरुवार असे 2 इनिशिएटिव्ह राज्य स्तरावरून सुरू होत आहेत. प्रत्येक जिल्ह्याने हे 2 इनिशिएटिव्ह सुरू करायचे आहेत आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचं पहिलं सत्र आपण इथे सुरू करत आहोत. आजचा गणित कृतींचा भाषिक कृतींचा बुधवार ह्यामध्ये आज प्रथम भाषा विषयाशी संबंधित आज आपण मराठी भाषेशी संबंधित विद्यार्थ्यांना मध्ये भाषिक क्षमता विकसित व्हाव्यात, भाषिक कौशल्य विकसित व्हावेत, यासाठी काय कृती करता येतील यासाठी शिक्षकांना मार्गदर्शक एक सत्र आपण आयोजित केलेलं आहे आणि ह्या सत्राची आता थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. तर मी पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे स्वागत करते आणि ह्या सत्रांचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि दर बुधवारी आणि गुरुवारी प्रादेशिक विद्या प्राधिकरण ह्या कार्यालयामार्फत प्रसारित होणाऱ्या सत्रांचा आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना विविध कृती देण्याच्या अनुषंगाने ह्या सत्रांचा वापर आणि उपयोग करून घ्यावा अशी मी सर्व शिक्षक प्रेमी नागरिक आणि पालक यांना विनंती करते आणि मी इथं माझं प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. धन्यवाद माननीय पवार मॅडम. आपण सहज सोप्या भाषेमध्ये थोडक्यात त्या कार्यक्रमाचं सार सांगितलेलं आहे आणि अर्थातच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आजच्या या सत्रामध्ये आपण पायाभूत साक्षरतेचे घटक सन 2026-27 पर्यंत किमान शासनाने निर्धारित केलेल्या शैक्षणिक जे लक्ष्य आहे अंगणवाडी अखेर आणि इयत्ता 3री अखेर समावेशित शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा समावेश आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन तसेच मूलभूत साक्षरतेमधील पालकांचा सहभाग. थोडक्यात काय तर निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात भाषा विषयाच्या बालवाडी ते इयत्ता 3री पर्यंत किमान लक्ष्य गाठण्यासाठी त्या अध्ययन स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते उपक्रम घ्यायचे आहेत, कोणती शैक्षणिक साधनं वापरायची आहेत, कोणत्या अध्ययन युक्त्या ट्रिक्स वापरायच्या आहेत याबाबतचा संवाद आपण साधणार आहोत आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत श्रीमती स्पृहा सुरेश इंदू, चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा येथे गेली 26 वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. आपल्या विशेष अंगभूत शैक्षणिक कलागुणांमुळे त्यांना राज्य सरकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महापौर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच अनेक शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत राज्य अभ्यासक्रम आराखडा तज्ञ सदस्य 2023, राज्य अभ्यासक्रम विकास इयत्ता 3री 5वीचे ते सदस्य, इयत्ता 3री ते 5वी सदस्य म्हणून 2024चा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि अंगणवाडी प्रशिक्षण घटक संच निर्मितीच्या त्या तज्ञ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. अशा सर्व गुण संपन्न आदर्श शिक्षिका श्रीमती स्पृहा इंदू यांना मी संवाद साधण्यासाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईच्या ऑनलाईन मंचावर आमंत्रित करते. ओव्हर टू यू स्पृहा मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम मी विद्या प्राधिकरण मुंबई यांचे मनापासून आभार मानते आणि आजच्या आपण
सत्राला सुरुवात करूया. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम या अंतर्गत पायाभूत साक्षरता भाषा कृतींचा बुधवार सत्र पहिले. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 5 मार्च 2025चा जो GR आला त्या अनुषंगाने पायाभूत साक्षरता भाषा कृतीचा आपल्याला कृती कार्यक्रम आराखडा तयार करायचा आहे. त्या दृष्टीने आजचं हे पहिलं सत्र आपण त्याचा विचार करूया. आता शिक्षक म्हणून आपण अनेक प्रयत्न करत असतो. आपल्या वर्गातील जे काही विद्यार्थी असतात त्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो, विविध उपक्रम करत असतो, कृती करत असतो, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. तरी सुद्धा काही विद्यार्थी अध्ययनात मागे पडतात. मग अशा मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही उपक्रम किंवा क्लुप्त्या वापराव्या लागणार आहेत. तर त्या कशा वापरता येतील या अनुषंगाने आज आपण विचार करणार आहोत. तर आपल्याला विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखन कौशल्य, जर जी मागे राहिलेली विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी, आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपण अनुभवी शिक्षक आहोत, तर विद्यार्थी एखादा अध्ययनात मागे पडतो त्यासाठी अनेक कारणं असतात. त्याचा कौटुंबिक पार्श्वभूमी, घरातील परिस्थिती, तसंच त्याची बौद्धिक क्षमता किंवा प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतःची शिकण्याची एक गती असते. तर त्यामुळे ते थोडेसे मागे राहत असतात. परंतु आपल्याला प्रत्येक मुलाला, प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्यांना अध्ययनामध्ये प्रोत्साहन द्यायचं आहे आणि ती सर्व विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील यासाठी आपल्याला शिक्षक म्हणून अधिकचे प्रयत्न करायचे आहेत. या दृष्टीने हे उपक्रम महत्वाचे आहेत. तर विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखन कौशल्य जर आपल्याला शिकवायचं आहे, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थ्यांना शब्दाचे ध्वनी ओळखण्यास मदत करावी लागणार आहे. आता प्रत्येक भाषेचं स्वतःचं एक वैशिष्ट्य असतं. जेव्हा जी भाषा तयार होते तेव्हा सर्वप्रथम ध्वनी असतात, मग ती अक्षर, शब्द, वाक्य असा त्याचा पुढे क्रम असतो. तर विद्यार्थ्यांना प्रत्येक शब्दाचा एक ध्वनी ओळखण्यास मदत केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काही उपक्रम आणि क्लुप्त्या वापराव्या लागणार आहेत. तसंच ध्वनी आणि अक्षर यांच्यातील जो संबंध आहे तो स्पष्ट करावा लागणार आहे. ध्वनी आणि अक्षर यांचा संबंध असतो आणि बोलण्याच्या वेळी ध्वनींना लिखित स्वरूपात दर्शवण्यासाठी आपण अक्षरांना ते जोडतो. त्याला ध्वनिशास्त्र असं म्हटलं जातं. तर ध्वनीमध्ये आणि अक्षरांमध्ये नेमका काय फरक आहे आणि तो फरक कसा ओळखायचा यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना काही कृती, काही गाणी वेगवेगळ्या उपक्रमातून सांगावं लागणार आहे. त्यांना ते स्पष्ट करून द्यावं लागणार आहे. जसं आपण क क क क हा उच्चारल्यानंतर क हे अक्षर आणि त्याचा ध्वनी, साऊंड आणि लिखित अक्षर याचा जो संबंध आहे तो विद्यार्थ्यांना आपण लक्षात आणून द्यायचा आहे. प्रत्येक अक्षराचे विशिष्ट ध्वनी दर्शवला जातो आणि हे ध्वनी एकत्र करून शब्द तयार होतात. म्हणजे सर्व अक्षर किंवा काही विशिष्ट अक्षर आपण एकत्र करून शब्द तयार होत असतो किंवा आपण तो शब्द उच्चारत असतो, वापरत असतो. अनेक शब्द एकत्र झाल्यावर वाक्य तयार होतात आणि कधी कमीत कमी 2 शब्दांचं तरी एक वाक्य तयार होत असतं. अशा छोट्या छोट्या वाक्यातून किंवा हळूहळू त्याची व्याप्ती आपण वाढवत न्यायची आहे. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढवणं. आता जे मागे अध्ययनात राहिलेले विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचं हे जे आपल्याला कृती कार्यक्रम आराखडा तयार करायचा आहे, तर त्यांच्यासाठी आपल्याला त्यांचे शब्दसंग्रह वाढवण्यासाठी आपल्याला भरपूर चित्रांचा वापर, खेळाचा वापर, पपेट्स म्हणजेच बाहुल्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्यांचा वापर, कथा सांगणं, गाणी म्हणणं याचा प्रभावी वापर करावा लागणार आहे. तसंच विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना काही लेखनपूर्व कृती भरपूर करून घ्याव्या लागतील. त्या कशा करायच्या त्या पुढे आपण पाहणार आहोत. की विद्यार्थ्यांना लेखनापूर्वी त्यांना भरपूर कृती देणं आवश्यक आहे.
की त्यांच्या जी बोटांचे स्नायू आहेत ते विकसित व्हायला पाहिजेत. बोटांचे स्नायू जर व्यवस्थित विकसित झाले तर लेखनासाठी त्यांना खूप मोठी मदत होते. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला लेखनपूर्व कृती करून घ्यावी लागणार आहे. वर्गात आपल्याकडे आता समावेशी शिक्षण असल्यामुळे दिव्यांग विद्यार्थी असतात. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा सराव द्यावा लागणार आहे. आणि तो सराव आपण कसा करून घ्यायचा, त्यांना कोणते उपक्रम द्यायचे, कोणते क्लुप्त्या वापरायच्या, ते आपण आता पुढे संवाद साधणारच आहोत. तसंच काही साधी वाक्य लिहिण्यासाठी मुलांना किंवा विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पना व्यक्त करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे प्रोत्साहन द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर वर्गामध्ये छोटे छोटे अशा आपल्याला घटना निर्माण कराव्या लागतील, किंवा काही कथेच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना छोटे छोटे प्रश्न विचारून त्यांना तिथे अभिव्यक्त होण्यासाठी मदत केली पाहिजे. त्यांना लिहितं होण्यासाठी त्यांना आधी काही विचार द्यावे लागतील, आणि त्या विचारांच्या अनुषंगाने त्यांना स्वतःच्या कल्पना लिहिण्यासाठी, किंवा आधी व्यक्त झाल्याशिवाय त्यांना लिहिता येणं कठीण आहे, तर आधी व्यक्त व्हायला आपण त्यांना मदत केली पाहिजे, आणि मग साधी साधी वाक्य लिहिण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपले हे जे विद्यार्थी आहेत ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आराखडा घेत आहोत, हे आपले पायाभूत स्तरातील विद्यार्थी आहेत. आणि अंगणवाडी ते इयत्ता 3री असे हे विद्यार्थी आहेत, किंवा अ, पुढच्या इयत्तांचे पण विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी आपण खेळाद्वारे शिक्षण, आणि पायाभूत स्तराला सुद्धा आज खेळाद्वारे शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन NEP देत आहे. की जे आपलं अध्यापन असेल त्याचं जे विकसन करायचं आहे, त्या सर्व विकसनामध्ये खेळाद्वारे शिक्षणाला फार महत्व आलेलं आहे. तर शब्द खेळ असतील, पोळी असतील, क्रॉसवर्ड असेल, हे आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. आणि त्यांना खेळता खेळता अध्ययनासाठी प्रवृत्त करायचं आहे. पालकांना खेळामध्ये सामावून घ्यायचं आहे, त्यांना संधी द्यायची आहे, आणि कोणत्याही प्रकारचा ताण न येता आनंदाने त्यांना शिकता आलं पाहिजे, यासाठी आपण त्यांना मदत करणार आहोत. मग हे सर्व करत असताना आपल्याला पालकांचा सहभाग सुद्धा घ्यायचा आहे. तर पालकांचा सहभाग आपल्याला शिक्षणामध्ये करून घेताना पालकांना घरी शिकवण्यासाठी आपल्याला पालकांची तयारी करून घ्यावी लागणार आहे. आपले जे पालक आहेत ते थोडे कष्टकरी किंवा श्रमिक पालक आहेत, आणि यांना शिक्षण नेमकं कसं द्यायचं विद्यार्थ्यांना, किंवा अध्यापन कसं करून घ्यायचं, याच्या ज्या नवीन नवीन पद्धती विकसित झालेल्या आहेत त्या फारशा माहीत नाहीत. त्यामुळे आपल्याला शिक्षक म्हणून पालकांना तयार करून घ्यावं लागेल, किंवा नेमकं घरी अभ्यास घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं, विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा म्हणजे नेमकं काय करायचं, यासाठी आपल्याला पालकांना उद्बोधन करावं लागणार आहे. त्याच्यासाठी काही आपल्याला कार्यशाळा सुद्धा घ्याव्या लागतील, किंवा पालकांनी विद्यार्थ्यांशी कसं वागायचं, त्यांच्याकडून कसं वाचन करून घ्यायचं, किंवा श्रवण करून घेण्यासाठी काही कृती करून घ्यायच्या असतील, वाचनाच्या काही कृती करून घ्यायच्या असतील, लेखन करून घ्यायचं असेल, तर ते नेमकं कसं असलं पाहिजे, आणि त्या दोघांमधला संवाद कसा त्यांना टिकवता येईल, या दृष्टीने शिक्षक म्हणून आपल्याला मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. आता आपल्याला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ह्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कुठेही त्यांना आम्ही अभ्यासात मागे आहोत आणि आमच्यासाठी हा कृती कार्यक्रम आराखडा सुरू आहे अशी भावना निर्माण होता कामा नये. तर त्यासाठी आपली मोठी जबाबदारी आहे की सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. तसंच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास किंवा चुका करण्यास प्रोत्साहित करायचं आहे. भले त्यांचे प्रश्न छोटे असतील, चुकीचे असतील किंवा वेगळेच असतील, परंतु हरकत नाही त्यांना विचारण्यास. आणि काही कृतींमध्ये काही चुका होत असतील त्या पुन्हा पुन्हा चुका करण्यास हरकत नाही. त्या चुका दुरुस्त करत असताना विद्यार्थ्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार आपल्याला कृती उपक्रम द्यावे लागतील. आपण सरसकट प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एकच कृती कार्यक्रम आराखडा देऊ शकणार नाही आहोत. तर प्रत्येक विद्यार्थ्याची गरज ही वेगवेगळी आहे. तर आपल्या वर्गात असे 2 किंवा 4
8-10 विद्यार्थी असतील तर त्यासाठी त्यांच्या गरजेनुसार आपल्याला कृती, उपक्रम किंवा एखादी ऍक्टिव्हिटी घ्यायची असेल, गाणं घ्यायचं असेल, एखादी कथा सांगायची असेल तर त्या विद्यार्थ्याच्या गरजेचा सुद्धा, आवश्यकतेचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तसंच प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतःची एक शिकण्याची गती असते. ती शिकण्याची गती आपल्याला ज्ञातच आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला काही वेळ द्यावा लागणार आहे आणि तो दिला पाहिजे. दैनंदिन अध्यापनात आपल्याला तंत्रज्ञानाचा आवश्यकतेनुसार वापर करायचा आहे. आज जे तंत्रज्ञानाने भरारी घेतलेली आहे त्याचा आपल्याला चपखल वापर इथे करून घेता येऊ शकतो. आपल्याला व्हॉट्सअप आहे किंवा मिश्र अध्यापन पद्धती आहे ज्याला आपण ब्लेंडेड अप्रोच म्हणतो. म्हणजे वर्गामध्ये आपण काही गोष्टी ऑफलाईन घेतल्या आणि थोड्या काही गोष्टी आपण त्यांना ऑनलाईन करण्यासाठी दिल्या, तेही शक्य आहे. तसंच आपण जर पालकांना काही छोट्या छोट्या गोष्टी अ, इथे व्हॉट्सअपवर पाठवून दिल्या आणि त्यांना त्या कृती करायला सांगितल्या आणि ती कृती केल्यानंतर त्याचा फोटो म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा मागवून घेतला तरी सुद्धा तंत्रज्ञानाचा आपल्या शिकवण्यामध्ये उपयोग होणार आहे. तसंच एखादं आपल्याला विद्यार्थ्यांना छोटे छोटे ॲनिमेटेड व्हिडिओज असतात, जे शैक्षणिक व्हिडिओज आहेत ते आपण त्यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकतो आणि पालकांना सांगू शकतो की जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत अभ्यासाला बसणार आहात तेव्हा तुम्ही आणि विद्यार्थी असं दोघांनी मिळून एक साधारण 10 मिनिटं त्यांनी जर मोबाईल वापरला तरी काही हरकत नाहीये, कारण भ्रमणध्वनीचा अभ्यासात वापर कमीत कमी वेळ आपण जर करून घेतला त्याचं फार ऍडिक्शन होणार नाही याचा विचार करून, परंतु ही टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा आपल्याला सकारात्मक वापर करून घेता येईल. आपण पुढच्या सत्रात पाहणारच आहोत की अजून आपल्याला त्याचा कसा वापर करता येईल. तसंच विद्यार्थ्यांच्या चांगल्या गुणांची, कामाची प्रशंसा आपण करत राहिलं पाहिजे. छोट्या छोट्या जे त्यांची प्रगतीचे आलेख आहेत त्या प्रगतीचे आलेखाची आपण प्रशंसा करत राहिलं पाहिजे. आणि महत्वाचं आहे की आपल्याला शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करायचं आहे. आता आपण पाहूया की वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा वापर आपल्याला कसा करता येईल. आता विद्यार्थ्यांना आपण जेव्हा भाषिक कौशल्याचा विचार करतो तेव्हा आपण त्यांना स्वर, व्यंजन, वर्णमाला हे घेतच असतो. मग आपण काही छोटी छोटी उदाहरणं पाहूया. आता आपण हे अक्षर कार्ड आहे आणि अनेक शिक्षक आपण असे हे वेगवेगळ्या कारणासाठी बनवतच असतो, तयार करत असतो. मग जर आपण विद्यार्थ्यांना हे असं अक्षर कार्ड तयार करून दिलं आणि त्याच्यावर जर विद्यार्थ्यांना, त्यासाठी आपल्या शिक्षकांकडे भरपूर साहित्याची उपलब्धता असणं आवश्यक आहे. मग आपण विद्यार्थ्यांना आता हे शिंपले आहेत त्याच्यावर ठेवायला सांगितले क्रमाने, अ, जसा त्याचा लेखनाचा क्रम आहे असे आपण याच्यावर ठेवायला सांगितलं. इथे आता माझ्याकडे शिंपले उपलब्ध आहेत म्हणून मी शिंपले घेतले, परंतु आपण याच्यावर डाळी ठेवू शकतो, कडधान्य ठेवू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण त्या जसं लेखनाचा क्रम आहे त्याप्रमाणे त्यांना इथे चिटकवून सुद्धा घेऊ शकतो किंवा नुसतंच ठेवायला सांगू शकतो. हे अशा प्रकारे मी जी शिरोरेखा आहे इथेही आपण हे ठेवलेलं आहे. आणि जर हे आपण समजा चिटकवून घेतलं तर याच्यावर मुलांनी बोटं फिरवली. आता ह्याला एक शिंपल्यांना एक धार असते अशा प्रकारची, त्याच्यावर बोट फिरवल्याने आणि इथे विद्यार्थ्यांना बोटांना व्यायाम मिळणार आहे. पहिल्या बोटाला व्यायाम मिळणार आहे म्हणजे लेखन पूर्व तयारीसाठी याचा उपयोग होणार आहे. किंवा नुसतंच त्यांनी अक्षरावर असं बोट फिरवणं आणि त्याचा उच्चार करणं, ही सुद्धा एक कृती होऊ शकते. तसंच इथे आपण त्यांना अक्षर कार्ड दिलेलं आहे, दुसरं अक्षर कार्ड घेतलं आणि त्याला पाहून हळूहळू लिहायला सांगू शकतो. अर्थात आपण त्यांना बराच वेळ हे सगळं कृती करायला दिल्यानंतर आपण त्यांना दुसऱ्या अक्षर कार्डावर पाहून लिहायला सांगणार आहोत. आता ही त्यांची उदयोन्मुख साक्षरता आहे.
त्यामुळे त्यांचं अक्षर छोटं मोठं किंवा प्रमाणबद्धता ही कमी जास्त असू शकते. त्यामुळे ते आपण स्वीकारायचं आहे आणि आपण नेहमी स्वीकारतोच. तसंच आपल्याला अक्षरांपासून माइंड मॅप हा सुद्धा घेता येईल. म्हणजे समजा आपण त्यांना अ, ह्या कार्डांवर माइंड मॅप गेम घेता येईल किंवा आपल्या फलकावर सुद्धा घेता येईल. आपण समजा इथे क हे अक्षर त्यांना दिलं आणि विद्यार्थ्यांना विचारलं आपण की तुझ्या घरी असलेल्या क वरून जे काही वस्तू आहेत त्याची नावं सांग किंवा वर्गातील वस्तूंची नावं सांग किंवा तुला जे आठवतात क अक्षरापासून तयार होणारे शब्द. मग तो समजा करवत सांगेल, कमाल सांगेल. जे विद्यार्थी शब्द सांगतील, काका सांगेल, ते आपण शब्द लिहायचे आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी सांगितलेला हा माइंड मॅप तयार होणार आहे. असाच माइंड मॅप आपण फळ्यावरही करू शकतो किंवा इथे अक्षर वापरलेलं आहे त्या अक्षराच्या ऐवजी आपण एखादा शब्द घेऊ शकतो आणि त्या शब्दाच्या अनुषंगाने अर्थात आता ते जे जसं जसं मुलांचे टप्पे वाढत जातील त्या पद्धतीने आपण ते करून घेणार आहोत. समजा विद्यार्थ्यांनी शाळा हा शब्द सांगितला तर ह्या शब्दाच्या अनुषंगाने आपण माइंड मॅप तयार करणार आहोत की मला शाळा आवडते, मी रोज शाळेत येते किंवा येतो, मला शाळेत यायला आवडत नाही. असंही एखादी विद्यार्थी सांगू शकतो. जे विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे त्याचं आपण इथे लेखन करणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे की हा शब्द पुन्हा पुन्हा आपल्या वाक्यामध्ये येणार आहे आणि त्याचं दृढीकरण होण्यास मदत होणार आहे. तसंच आपण अक्षरांचं पाहिलं, तसंच आपण हळूहळू शब्द कार्ड ही सुद्धा त्यांना तयार करून देऊ शकतो किंवा आता बरीच आपल्या पीडीएफ आपल्याकडे येत असतात त्याची आपण प्रिंट काढून त्याच्यावर प्लास्टिक पिशवीचं आवरण घालून सुद्धा विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आता हे आपण इथे थोडीशी जोड शब्द येतील अशा प्रकारे प्रयत्न केलेला आहे. मग ह्या जोड शब्दांवर आपण एकदा बोलायचं, विद्यार्थ्यांना आपल्या मागून बोलायला सांगायचं. आपण जेव्हा हा शब्द बोलणार आहोत तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी त्या शब्दाखाली बोट ठेवून ते वाचायचं आहे आणि मग हळूहळू त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करायचं आहे. मुळात मुलांनी जितकं ऐकतील, जितकं श्रवण करतील तेवढंच ते वाचू शकतील आणि त्यांनी अवधानपूर्वक वाचण्यासाठी आपल्याला त्यांना मदत करायची आहे. तसंच आपण जेव्हा पालकांची मदत घेणार आहोत तेव्हा पालकांना काही आपल्याला कृती सांगाव्या लागतील. तर त्यासाठी आता आपण बघूया की कणिक कणिक रोज आई भिजवतच असते वेगवेगळ्या कारणासाठी. मग ह्या कणकेपासून सुद्धा विद्यार्थ्याला हे कणिक दिलं तर ते विद्यार्थी अशा पद्धतीने त्या कणिकेला आकार देण्यासाठी त्याला मळून घेतील. त्यामुळे काय होईल, त्यांच्या हाताला त्यांच्या बोटांना सूक्ष्म असा व्यायाम मिळणार आहे. आणि मग हे आपण पालकांना सांगितलं तर ते पालक विद्यार्थ्यांकडून तसं करून घेतील आणि मी मगाशी म्हटलं तसं की त्यांनी तशी कृती केली की ती व्हॉट्सअपवर पाठवून द्या असं सांगता येईल. आता ही आज कणिक घेतलं की साधारण ती 2-3 तासांनी काळी पडते. हं. मग आपल्याला जर समजा असं वाटत असेल की त्या विद्यार्थ्यांना बराच काळ तो आनंद मिळाला पाहिजे की मी काहीतरी अक्षर तयार केलेलं आहे आणि मग एक वाटी किंवा समप्रमाणामध्ये पीठ घेतलं, तेवढंच मीठ घेतलं, जाडं मीठ असेल किंवा बारीक मीठ असेल, एकत्र करून त्याच्यामध्ये फेमिकॉल टाकला आणि जर आपल्याला आणखीन जास्त काळ टिकवायचं असेल तर त्याच्यामध्ये वॉलपुट्टी म्हणून जो प्रकार असतो तो वॉलपुट्टी जर आपण समप्रमाणात घेतली आणि हे एकत्र सगळं करून त्याच्यामध्ये पाणी आणि थोडंसं फेविकॉल आणि खोबरेल तेल असं जर मिक्स केलं थोडंसं 2 चमचे तर
हे अधिक काळ टिकतं आणि उन्हात छान कडकडीत उन्हामध्ये ते वाळवून घ्यायचे. म्हणजे विद्यार्थ्यांनी जी अक्षरं तयार केली आहेत ती त्याच्याकडे बराच वेळ राहणार आहेत आणि त्याचा त्यांना आनंद मिळणार आहे की हे मी तयार केलेलं आहे. आता अशा प्रकारे आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे, एक अक्षर तयार करून दाखवत आहे. आणि त्यांना हे म्हणजे अभ्यास आहे किंवा ताण येणार नाही अभ्यासाचा, हे ते खेळत खेळत सहज तयार करू शकतील. आपण इथे न अक्षर हे तयार करतो आहोत. हे असं न अक्षर आपण इथे तयार केलेलं आहे. अशाच प्रकारे आपण विविध अक्षर किंवा शब्द तयार करू शकतील. आणि हे एकदा त्यांना जमायला लागलं व्यवस्थित की आपण हळूहळू जोड शब्दांकडे जाणार आहोत. मग जोड शब्द कसा तयार होतो, तर दोन अक्षरं कशी जोडली जातात हे त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत. आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण जेव्हा हा कृती कार्यक्रम आराखडा घेणार आहोत, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला याची समज विकसित होत जाणार आहे. तसंच आपल्याकडे बऱ्याच वेळा असे विजिटिंग कार्ड्स असतात, आपण त्याचा वापर करत ह्या विजिटिंग कार्डचा सुद्धा वापर आपण छान पद्धतीने करू शकतो. इथे आता मी अक्षरांची अवयव घेतलेले आहेत. त्या अक्षरांचे अवयव हे असे तयार करून घेतले आणि याच्या खाली इथे रेष आहे बघा. तर ह्या रेषेवर विद्यार्थ्यांनी ह्या कार्डांना मी काय केलंय की याच्यावर 4 इंचाची एक सेलो टेप नंतर लावलेली आहे. आता याच्यावर आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत लिहायला स्केच पेनने. आणि ते स्केच पेनने विद्यार्थ्यांनी असं लिहिलं. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला हे असं कार्ड देणं शक्य आहे. आणि स्केच पेनने लिहिल्यावर हे सेलो टेप त्याला लावलेली असल्यामुळे हे कपड्याने पुन्हा पुसून काढता येतं. त्यामुळे अशा प्रकारे जर आपण कार्ड तयार केली तर ती पुन्हा पुन्हा वापरता येतात. तसंच आपल्याला विद्यार्थ्यांना खूप सराव द्यायचा आहे, तर आपल्याला घरामध्ये खूप असे चमचे असतात किंवा शाळेमध्ये सुद्धा असे प्लास्टिकचे चमचे आपण वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आणत असतो. आणि मग खाऊन झाल्यावर ती धुवून व्यवस्थित ठेवली आणि याच्यावर जर आपण एखादं अक्षर लिहिलं, असं क, र, ल अशा पद्धतीने जर अशी अक्षरं लिहिली आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे एक अक्षर दिलं आणि यापासून तयार होणारे शब्द मला तू सांग. आणि पहिल्यांदा मौखिक आहे आणि नंतर लिखित आहे, तर आपण हे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे सुद्धा सराव देऊ शकतो. तसंच वेगवेगळे बिल्ले असतात किंवा बाटल्यांचे झाकण असतात, त्याचा सुद्धा आपल्याला वापर सहज करून घेता येऊ शकतो. जसं मगाशी मी म्हटलं माइंड मॅप साठी सुद्धा ह्या बिल्ल्यांचा वापर करता येईल. त्याच्यावर आपण एखादं अक्षर लिहिलं, क, थ लिहिलं, अशी अक्षरं आपण लिहू शकतो. आणि मग त्यांना आलटून पालटून म्हणजे पहिल्यांदा ह्या विद्यार्थ्याला थ दिलं, त्याचं थ चे शब्द झाले सांगून, मग त्याला दुसरा क चा बिल्ला दिला. अशा प्रकारे आपण अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना कृती देऊ शकतो छोट्या छोट्या. तसंच मगाशी मी जे म्हटलं तसं की आता हे हे अक्षर थोडस काही विद्यार्थ्यांना आपल्याला समजा द्यायचं आहे, तर याच्यावर आपण अशा टिकल्या लावून घेतल्या. विद्यार्थ्यांना हे दिलं आपण आणि ह्या टिकल्या लावण्यासाठी दिल्या. मगाशी म्हटलं तसं आपण इथे कडधान्य अशा प्रकारे आपण इथे अशा ह्या टिकल्या लावून घेतल्या. त्याच्याऐवजी आपण फेविकॉल इथे चिटकवून पेस्ट चिटकवून त्याच्यावर वेगवेगळे धान्य चिटकवून घेऊ शकतो.
तसंच अशा बऱ्याच क्लुप्त्या आपल्याला वापरता येतील. आता मला इथे जर म अक्षर तयार करायचं आहे, तर आपल्याला बघा काही अशी अक्षरं समजा तयार करायची असतील, तर विद्यार्थ्यांना ह्या अशा प्रकारे वस्तू दिली आणि मग त्यांना आपण असं हे कट करता येतं, कापता येतं आणि मग एखादं अक्षर त्यांना तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. तर मला इथे क मी तयार करते आहे. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना यासाठी सुद्धा प्रोत्साहन देऊ शकतो आणि घरी त्यांना पालकांना सुद्धा सांगू शकतो की असं वेगवेगळ्या गोष्टी अ, माध्यम महत्वाचं नाहीये, तर त्याचा परिणाम काय होतो ते जास्त महत्वाचं आहे. एखाद्या विद्यार्थी नाडी घेऊन सुतळी घेऊन सुद्धा अशा प्रकारे अक्षरं तो तयार करू शकतो. फक्त आपल्याला काय करायचं की ह्या ज्या काही क्लुप्त्या आहेत त्या पालकांना आपल्याला द्यायच्या आहेत. पालकांना त्याची समज विकसित व्हायला हवी की विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचा आहे म्हणजे नेमकं कसं घ्यायचंय आणि काय घ्यायचं आहे. तसंच विद्यार्थ्यांना आपण वाचन करण्यासाठी जेव्हा प्रवृत्त करणार आहोत, तेव्हा आपण पूर्वी बघा आपल्याकडे धूळ पाटी म्हणून एक प्रकार होता की पाटीवर आपण समजा इथे रंगीत रांगोळी किंवा पांढरी रांगोळी जे आपल्याला घेता येणं शक्य आहे त्याप्रमाणे असं घेतलं, एखादा खोका घेतला, तर इथे आपण बाटलीचं झाकण घेतो आहोत की ती सांडू नये, जास्त त्याचा कचरा होऊ नये ह्यासाठी. आणि मग इथे आपण मुलांना अशा प्रकारे अक्षरं विरवण्यासाठी सांगू शकतो, अक्षरं काढून देऊ शकतो. तसंच त्यांना सराव होण्यासाठी आपण इथे शिक्षकांनी करायचं, इथे विद्यार्थ्याला करायला सांगायचं. प्रत्येक वेळेला थोडं वेगवेगळे रंग घेतले तर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा वेगळा एक आनंद मिळेल. आता इथे की बघा मी जशी रेष काढते तशी तू इथे रेष काढ, तर विद्यार्थी इथे रेष काढेल. इथे मी हा असा एक गोल काढला, तू पण इथे गोल काढ. म्हणजे जे अक्षरांचे अवयव आहेत ते सुद्धा इथे आपल्याला घेता येतील. मग असं करता करता आपल्याला एखादं अक्षर म्हणजे सुरुवातीच अ अक्षर इथे मी घेतलं, इथे विद्यार्थ्याला करायला सांगितलं. भले त्याला वेळ लागेल परंतु ते विद्यार्थी तसं करायला तयार होतील. नंतर बोटाच्या चिमटीत पकडून पण त्यांना इथे प्रोत्साहन द्यायचं आहे की बोटाच्या चिमटीत पकडून एखादं अक्षर लिहून दाखव. मग ते बोटांच्या चिमटीत पकडून जेव्हा त्यांचं अक्षर ते दृढ झालेलं असेल तेव्हा ते अशा पद्धतीने अक्षर काढून दाखवतील. त्यामुळे काय होणार आहे की विद्यार्थ्यांच्या बोटांच्या स्नायूंना व्यायाम मिळणार आहे. त्यांना लेखन करण्याची जी लेखनपूर्व तयारी आहे ती इथे व्यवस्थित होणार आहे. विद्यार्थ्यांना आता अक्षर वाचन येत आहे, शब्द वाचन येत आहे, मग आपल्याला पुढे जायला हरकत नाही. किंवा काही वेळा सराव म्हणून त्यांना वाचनासाठी अवांतर पुस्तकं सुद्धा देणं आवश्यक आहे. मग आपण पहिल्यांदा की पुस्तक कसं हाताळायचं याची सवय करून द्यावी लागेल. मग पुस्तकांवर जी चित्र आहेत त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित करायचं आहे की हे कोण आहे, त्या मुलीने काय घातलेलं आहे, असे छोटे छोटे प्रश्न विचारून आपल्याला पुस्तकाकडे वळवता येईल. मग पुस्तकामध्ये पहिला पान नेमकं कोणतं आहे, त्याला मुखपृष्ठ, मलपृष्ठ, हळूहळू ही आपल्याला संकल्पना विद्यार्थ्यांना सांगता येईल.
इथे काय होतं की बरीच अशी पुस्तकं जी असतात ती विद्यार्थ्यांच्या बालविश्वाला अनुरूप अशी पुस्तकं असतात, ती आपण निवडली पाहिजे, की जिथे चित्र फार मोठी असतात आणि लिखित मजकूर छोटा असतो किंवा कमीत कमी असतो, अशी आपण वाचनासाठी पुस्तकं सुरुवातीला निवडणं आवश्यक आहे. आणि मग इथे आपण हळूहळू विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त करायचं आहे. त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना पुस्तकांची उपलब्धता करून देणं फार आवश्यकता आहे. अशा अनेक उपक्रमातून, क्लुप्त्यांमधून आपल्याला विद्यार्थ्यांना भाषा विकासाची कौशल्य विकसित करता येतील. तसेच आपल्याकडे बरीच मराठी भाषेमध्ये बडबड गीतं आहेत, अभिनय गीतं आहेत, कृतीयुक्त गीतं आहेत. या गीतांचा सुद्धा आपल्याला छोटी छोटी गीतं सुरुवातीला यांचा सराव किंवा याचा अभिनय शिक्षकांनी करून घ्यायचा आहे. अर्थात हे आपलं कौशल्य आहे की आपण विद्यार्थ्यांपर्यंत कितपत पोहोचू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आपल्याला छोटी छोटी त्यांच्या भावविश्वाला अनुरूप अशी काही बडबड गीतं, गाणी आपल्याला घेता येऊ शकतात. आता आपण एक छोटं उदाहरण पाहूया की जे विद्यार्थ्यांना फार आवडतं. अशी छोटे छोटे गाण्यांचा संग्रह आपल्याकडे असला पाहिजे आणि तो जाणीवपूर्वक त्याचा वापर आपण केला पाहिजे. एक होते झुरळ, एक होते झुरळ, चालत नव्हते सरळ. एक होते झुरळ, चालत नव्हते सरळ. चालता चालता पडलं, चालता चालता पडलं, बस मध्ये चढलं. चालता चालता पडलं, बस मध्ये चढलं. तिकीट नाही काढलं, तिकीट नाही काढलं. कंडक्टरनं विचारलं, कंडक्टरनं विचारलं, तू बाळा कुणाचा? कंडक्टरनं विचारलं, तू बाळा कुणाचा? मी माझ्या आईचा, मी माझ्या आईचा. आई जाते कामाला, मी माझ्या आईचा. आई जाते कामाला. मी जातो शाळेला, मी जातो शाळेला. एक होते झुरळ, चालत नव्हते सरळ. एक होते झुरळ, चालत नव्हते सरळ. चालता चालता पडलं, चालता चालता पडलं, बस मध्ये चढलं. तिकीट नाही काढलं, तिकीट नाही काढलं. कंडक्टरनं विचारलं, तू बाळा कुणाचा? तू बाळा कुणाचा? मी माझ्या आईचा, मी माझ्या आईचा. आई जाते कामाला, आई जाते कामाला. मी जातो शाळेला, मी जातो शाळेला. शिक्षक मित्र हो, आवर्जून अशा विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला अनुरूप अशी छोटी छोटी गाण्यांचा आपल्याला संग्रह करावा लागणार आहे. आणि विद्यार्थ्यांना आवडतील, त्यांना छान वाटेल, आनंद मिळेल अशा गाण्यांचा चपखल आपण वापर करायचा आहे. अशा प्रकारे आजचा जो पहिलं सत्र आहे, पायाभूत साक्षरता भाषा, हे आपण पाहिलेलं आहे. यामध्ये मला ज्या ज्या शक्य होत्या त्या कृती उपक्रम मी आपल्याशी त्या सामायिक केलेल्या आहेत. नक्की खात्री आहे की माझ्यापेक्षाही नक्की तुम्ही अधिक प्रयत्न करत असाल. अनेक उपक्रम तुमच्याकडे आहेतच आणि ते तुम्ही करतच आहात. तर आपल्या ज्या निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम आराखडा आहे आणि जे उद्दिष्ट आहे 2026-27 पर्यंत की प्रत्येक विद्यार्थ्याला लेखन वाचन आलं पाहिजे, यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींना आणि पालकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.